हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया. प्रस्तुत प्रसंगी आज या गावातील बुठी परिवाराची कन्या आणि परभणी परिवाराची सून आमची बहीण या इहलोकाचा प्रवास संपूर्ण परलोकाच्या प्रवासाला जाण्यासाठी सज्ज आहे. कमी वयामध्ये आलेला हा तिच्या जीवनाचा प्रवास परलोकाचा, आणि दुर्दैवाने या पिढीला ही अशी प्रसंग फार मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं आहे. आज आपण या 10व्या निमित्त ठेवलेली ही पूजापाठ, पिंडदान आणि अन्नदानाचा कार्यक्रम, त्याबरोबर ठेवलेली ज्ञानदानाची ही प्रवचन सेवा, आजच्या सेवेसाठी निवडलेला विषय आजच्या पिढीला भक्ती मार्गाची ओढ लागलेली आहे. हे आपल्याला जाणवतं की आपण सगळे उत्सव साजरे करतो. वर्षभर चालणारे सर्व पंथ, सर्व देव, सर्व देवाचे असणारे उपक्रम आपण एकाच विचारातून मंडळ म्हणा, तरुण मंडळ म्हणा, भक्ती मंडळ म्हणा, भजन मंडळ म्हणा, किंवा ग्रामस्थ म्हणा, ग्रामपंचायत म्हणा, किंवा वृद्ध म्हणा, या महिला मंडळ म्हणा, बचत गट म्हणा, यांच्यामार्फत राबवत असतो. एका प्रश्नाचं थोडं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करतो आजच्या प्रवचन सेवेमध्ये, की एक गणपतीचा भक्त आहे, त्यांनी पांडुरंगाची भक्ती करावी का? एक पांडुरंगाचा भक्त आहे, त्यांनी शंकराची भक्ती करावी का? एक शंकराचा भक्त आहे, त्यांनी कृष्णाची भक्ती करावी का? एक कृष्णाचा भक्त आहे, त्यांनी रामाची भक्ती करावी का? आणि मग जर हे करत 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 आपण या भक्ती मार्गात राहू, त्याचं साध्य आणि सिद्ध काय? याचा थोडा अभ्यास बारीक सांगतो तुम्हाला. याचा चिंतनाचा भाग कोणी घेत नाही, असं चिंतन कोणी करत नाही. देवाच्या नावाने, देवाचं म्हणून आपण 24 तास ही सेवा देत असतो. आपल्याला देवाच्या नावाने केलेला उपक्रम परमार्थ सिद्ध करण्यासाठी अपेक्षित असतो. आणि म्हणून भक्तियोगाचा जो एक चिंतनाचा भाग आहे, ही बाबुर्डीची आमची सगळी जनता आहे ना, ही सुज्ञ जनता आहे. वारकरी संप्रदायाचा हा मोठा महासागर या गावामध्ये आहेत. म्हणजे या गावातले 70% लोक वारकरी आहेत, आणि ही एक परंपरा जपलेली आहे आम्ही. आणि म्हणून आम्ही संप्रदायाला मानतो, आम्ही ज्ञानेश्वरीला मानतो, अर्थातच आम्ही भगवद्गीतेला मानतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये एक छोटं चिंतन आलेलं आहे, ते तुम्हाला थोडं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण आजच्या वर्तमान काळात भक्ती भरकटल्यासारखी झाली. भक्ती भरकटली की दिशाहीन व्यवस्था निर्माण होते. आता हे शब्द थोडे जड वाटतील, ऐकायला कडू वाटतील, परंतु त्याचा प्रवचनातून अर्थ आपण प्रमाण सिद्ध केला की तुमच्या लक्षात येईल काय आहे. भगवद्गीतेचा 12वा अध्याय भक्ती मार्गाच्या मार्गासाठी दिलेला अध्याय आहे. भक्तियोग त्याला असं म्हणतात 12व्या अध्यायाला. त्या भक्तियोग अध्यायामध्ये सुरुवात करताना अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला. प्रश्न काय आहे? श्लोक आहे, एवं सतत युक्ताये भक्तास्त्वां परि उपासते इच्छाप्यक्षरं व्यक्तम तेषां के योगवित्तम. असा प्रश्न अर्जुन विचारतो कृष्णाला. काय विचारतो याचा अर्थ थोडा समजून. देवा, काही लोक देवळामध्ये तेल घालतात, तूप घालतात, दूध घालतात, लिटर दूध घालतात, 2-2 लिटर तूप घालतात. काही लोक आपले फक्त आकाशाकडे हात करतात, देवा दया घना पांडुरंगा. त्याच्या हातात काही नसतं, पण त्यांना खर्चही लागत नाही. ते आपलं आकाशाकडे पाहतात आणि देवाची पूजा करतात. मग आता हे 5-5 लाख 2-2 लाख घालणारे भक्त श्रेष्ठ
का फुकटचा हात वर करणारे भक्त श्रेष्ठ? बघा बरं का. म्हणजे आता काय दोनमध्ये फरक काय? एकाला सगुण साकार रूपामध्ये भक्ती आवडते, एकाला निर्गुण निराकार रूपामध्ये भक्ती आवडते. काय नाही, आपले डोळे झाकायचे, देवाचं दान करायचं, झालं ना. देवाला काय मूर्ती खर्च, त्याची प्रतिष्ठापना काय नाही. डोळे बंद करायचे आणि डोळ्यात त्या पुढे देव आठवायचा. बस त्याची मूर्ती डोळ्यापुढे आठवायची आणि डोळ्याच आतल्या आत त्याला नमस्कार. देवा, अरे बाबा कल्याण कर बाबा, देवा तुझी प्रार्थना करतो, देवा माफ कर बाबा, देवा तुला शरण आलो बाबा. किती खर्च आला काय नाही, डोळे बंद केले फक्त, बस देव पाहिला. आणि त्याच्या उलट बारीला लागले, 2-2 दिवस बारीला लागले. कुठं लागले? बारीला लागलो म्हणले. काय दर्शन घ्यायचं देवाचं. 2-2 दिवस बारीला लागले, पार काय सगळं बंद. आज आंघोळ केली ती, परत दिवशी दर्शन घेतलं. म्हणजे आज पारुसा होता का? नाही, मी आंघोळ करून बारीला लागलो होतो. आता आंघोळ करून बारीला लागलो, मग 2 दिवस मध्ये काय गेले नाही. म्हणजे आता काय त्याला व्यवस्था आहे, त्याला काय करणार. बारीला लागला 2 दिवस बारी चालली. आणि मग त्याचं डोकं दर्शन त्या वेळेला आलं. पुढं पांडुरंग असा कसा करत लोटला, मी काहीच पाहिलं नाही बा. डोकं ढ्यागवलं पुढं आलो. दर्शन घेतलं का? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. अहो ध्यानच नाही, तिथं दिसलंच नाही काय मला. मी फक्त लोटलं. मला लोकांनी असा लोंढा चालला लगे. अरे म्हणे रूप पाहता लोचन गेलेच नाही म्हणले. डोकं ढ्यागवलं पुढं चाललो म्हणले. झालं दर्शन झालं म्हणले आमचं. आता ही भक्ती जर खरोखर श्रेष्ठ असेल आणि ती भक्ती की डोळे बंद करून डोळ्यामध्ये भगवंत साठवून डोळ्याच्या अंतरंगामधून भगवंताचं दर्शन करणं, ही भक्ती जर निरुपयोगी असेल तर मग नेमकं भक्तीचं रूप कोणतं योग्य आणि कोणता योग्य, याच्यावर थोडा बारीक विचार सांगण्याचा प्रयत्न आजच्या प्रवचनामध्ये करतो. वैकुंठवासी हौसाबाई बाप्पू परभणे यांच्याशी विवाहबद्ध होऊन या परिवारामध्ये एक सुखाचा संसार या दृष्टीने आपलं जीवन समर्पित करणारी आणि हिला असणारा हा सगळा गोतावळा आजच्या प्रवचनाचा विषय आहे, भक्ती कशी असावी. या प्रश्नाचा उत्तराचा भाग. हा प्रश्न काय अर्जुनाने विचारलेला, देवा निर्गुण निराकार भक्ती श्रेष्ठ का सगुण साकार भक्ती श्रेष्ठ. एक जण लाखो रुपये खर्च करून भक्ती मार्गामध्ये असतो, एक जण त्या भक्ती मार्गामध्ये वाटणारा एक प्रसाद असतो, एक जण तिथं जाऊन पत्रावर ठेवतो म्हणतो वाढा मला खातो आणि म्हणतो मी भक्ती केली. एक घेण्यामध्ये भक्ती समजतो, एक देण्यामध्ये भक्ती समजतो, एक वाटण्यामध्ये भक्ती समजतो, एक लाटण्यामध्ये भक्ती समजतो, एक निर्गुण निराकाराला देव समजतो, एक सगुण साकाराला देव समजतो. मग श्रेष्ठ कोण, याचं उत्तर खूप सुंदर दिलं भगवंताने पुढच्या श्लोकामध्ये. भक्तियोग अध्याय 12वा अध्याय त्यातला 2रा श्लोक. मय्यावेशम मनोएमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता स्तेमे युक्ततमा मतः. खूप सुंदर आहे भगवद्गीता, इतकी सुंदर ग्रंथ आहे. गीता एक गीत आहे. जसं एखादी कविता असते ना पोरांना शाळेमध्ये, किंवा एखाद्या भजनाचा ताल सूर असतो बघा, ते भजन छोटं असतं, त्यातलं फक्त 2च वाक्य महत्त्वाचे असतात, बाकी सगळे लटामळ असतं. भजनामधून काय घ्यायचं असतं, 4 चरणाचं भजन असेल, 4 चरणाची अभंग असेल, तर ते जोडलेलं जे अलंकारिक रूप असतं ना, ते गायला खूप गोड असतं. म्हणून भजन गाणं, भजन म्हणणं आणि भजन वाचणं यात फरक आहे बरं का. भजनाचं गायन आहे ना ते मधुर असतं, आणि ते मधुर गायन ज्याच्या कानावर पडलं ना तो तृप्त होतो. म्हणजे भजन हे गायसाठी असतं. तसं गीता ही गायन आहे, गायन. गीतेला एक वैशिष्ट्य आहे, गीतेमध्ये एकूण 709 श्लोक आहेत, पण सगळ्या श्लोकाचं व्याकरण सारखं आहे, सगळ्या श्लोकांचा अलंकार सारखा आहे, सगळ्या श्लोकांचा व्याकरणाचा गाभा सारखा आहे. सगळ्या श्लोकाच्या प्रत्येक ओळीमध्ये 16 शब्द आहेत. बरोबर का? किती मोजा तुम्ही कोणतीही भगवद्गीतेचा श्लोक काढा आणि शब्द मोजा 16. एका श्लोकात 32 शब्द आहेत. 32 शब्दाचा एक श्लोक. तुम्ही कितीही श्लोक वाचा, कोणतेही वाचा, मागं वाचा, पुढं वाचा, कसे वाचा, 32 शब्दात तो श्लोक बसवलेला आहे. आणि त्याला तो वैशिष्ट्य असं आहे की त्याचं गायनही तालात आहे, सुरात आहे. आणि ही एक
अद्भुत अशी किमया आहे. त्याला गीता म्हणतात, काही लोक त्याला ब्रह्मविद्या म्हणतात. ब्रह्मविद्या म्हणून तर प्रत्येक आपल्या पारायणामध्ये आपण कृष्ण अर्जुन संवादे ब्रह्मविद्या गीताशास्त्र म्हणतात त्याला, उपनिषद असं म्हणतात त्याला. उपनिषद, गीतोपनिषद नावाचं एकूण 1180 उपनिषद या धर्मामध्ये आहेत. त्याच्यापैकी गीता हे उपनिषद आहे. उपनिषद. आता याच्यावर जास्त बोलत नाही कारण वेळेचा भाव आणि तुम्हाला ज्या विषयाचा प्रभाव करायचा, तो प्रभाव शब्द महत्त्वाचा आहे. या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतो? मय्यावेशम म्हणजे माझी म्हणजे कोण? भगवंत म्हणतो माझी. कोण भगवंत? कृष्ण भगवान. कोणाला म्हणतो? अर्जुनाला. मनोयेमा मनापासून. बघा बरं का, प्रत्येक शब्दाचा जरा अर्थ लक्षात घ्या. मनोयेमा नित्ययुक्ता, रोज. हे काय नाही, वर्षातून एकदा गणपती बसवला आणि वर गणपती ठोकून दिला, खाली बसले पत्ते झोडीत, नंतर एक दिवस गणपती पडवला आणि बस म्हणले आता मोकळे झालो, किती उरले म्हणले चला धाब्याव. अशी भक्ती नाही. नित्ययुक्ता, रोज नित नेम के हमें पुजारी तत्व के, नित नेम के सत धर्म के सत कर्म के, हो चीड़ झुटे राह की अन्याय की अभिमान की, सेवा करने को दास की परवा नहीं हो जान की. नित्य नियम असला पाहिजे. रोज पहाटे म्हणजे पहाटेच उठलं पाहिजे. नाही तर एक दिवस पहाटे 4ला उठतो आणि एक दिवस सकाळी 10 वाजेपर्यंत झोपून राहतो आणि म्हणतो नाही काल मी दमलो, काल गणपतीची रातची वरात होती आणि मिरवणूक होती आणि गणपती बुडवायचा होता, 12पर्यंत डीजे चालला, मग रात्री झोपला आणि मग सकाळी उठलाच नाही. असा नाही. रोज नियम. रोज पहाटे 5ला म्हणजे 5ला, 4ला म्हणजे 4ला उठलाच पाहिजे. 4ला उठणारा श्रेष्ठ, 5ला उठणारा मध्यम आणि 6ला उठणारा कनिष्ठ माणूस असतो. लक्षात घ्या. ज्याला त्याला समजून घ्या. हे म्हाताऱ्या माणसाला मी समजून सांगत नाही बाबांनो. हे तुमचे पोरं बाळाले असते ना तर त्याला समजून घेता आलं असतं. तुम्ही मग उठा द्या आणि पोरगं नातू म्हणतो बाबा म्हणतो उठ रे बाळ्या उठ, झोपू दे नाही काय तुमचं काय, तो मला काय झोपा नाही, म्हातारपणा झोपा नसत्यात. उठले तुम्ही आपली गोष्ट. कोणताही नातू 5च्या नंतर उठू नये. 5च्या आत नातवाला उठवायचं. नात्याला काय बाकी ते शिकू न शिकू, शाळेत जाऊ न जाऊ, 5च्या आत घरातला प्रत्येक माणूस उठलाच पाहिजे. ज्याला कळालं त्याला धर्म कळाला. ज्याच्या घरातले पोरं 8 वाजेपर्यंत झोपून राहतात ते घर राक्षसाने भरलेलं असतं. ज्याच्या घरामध्ये 4 वाजता पहाटे उठण्याची सवय असते ते साधूंनी भरलेलं असतं. ज्याला 5 वाजता उठण्याची सवय असते ते संतांनी भरलेलं असतं. ज्याला 6च्या आत उठण्याची सवय असते ते माणसाने भरलेलं असतं आणि ज्याला 6 नंतर उठायची सवय असते ते घर राक्षसाने भरलेलं असतं. मग तुमच्या घरात कोण जगतं आणि कोण असतं याची यादी तुम्ही तुमचीच वाचा. मला त्याच्यात रस नाही. मय्यावेशम मनोयेमा नित्ययुक्ता, नित्य उपासते, उपासना. देवाची काय करावी? उपासना. आता उपासना शब्द थोडा शब्द जपून ऐका. उपासना, साधना, आराधना, प्रार्थना. बघा बरं का, आता शब्दाचे शेवट सगळ्यात कशा आहे? नामध्ये. प्रार्थना, उपासना, आराधना, साधना ही शब्द सारखेच वाटतात ना. लोक म्हणजे काय केलं? साधना केली. अहो साधना कशाला म्हणतात? जो साधक असतो त्याने काय करावी? साधना करावी. उपास्य, उपास आहे. मला उपवास आहे, उपास आहे. उपासना एक मार्ग आहे, साधना एक मार्ग आहे, आराधना एक मार्ग आहे, प्रार्थना एक मार्ग आहे. आणि मग हे सगळे मार्ग आम्हाला काहीच म्हणजे आम्ही आपलं चाललं रट्टा म्हणले केली आरती का? गणपतीची आरती केली का? पोरच आहे ना अजून. केली का आरती? नाही म्हणले कामून नाही केली? आरती म्हणणारच आहे ना. वर्षानुवर्ष मंडळ स्थापन करून सुद्धा आरती पाठ नसणारे अनेक तरुण मंडळ आहेत. यांची आरतीच पाठ नाही. गाणं लावितेच, भजन लावितेच. म्हणलं का आरती पाठ नाही? काय कारण पडत नाही. म्हणजे वर्षातून 10 दिवस फक्त गणपती असतो, बाकीचे 355 दिवस आमचा काही संबंध येत नाही. मग बोलावला, ह्यो बोलावला, त्यो बोलावला, नाही तर मग लावली कॅसेट मोबाईलमध्ये, गाडी कॅसेट लावली. म्हणले सुखा करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. म्हणजे टाळ्या वाजवत झाले. झाली का आरती? म्हणले झाली आरती. म्हणे हरे राम. आता गणपतीत हरे राम कसं आलं? तुम्हाला थोडा विषय समजून सांगतो. घोटाळा काय झाला आहे आम्हाला समजाना. नेमकं चाललंय काय? नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता. हा नित्य उपासनेचा मार्ग. रोज पहाटे उठून आंघोळ करून देवाची पूजा करणारा, देवाची उपासना करणारा, साधना करणारा, आराधना करणारा, प्रार्थना करणारा.
श्रद्धापूर्वक असला पाहिजे. श्रद्धावानम लभते ज्ञानम. परत म्हणतं भगवद्गीतेत भगवान श्रद्धा. श्रद्धा नसेल तर ती काय कामाचं नाही. हा नुसता एक सोपस्कार होईल. सोपस्कार. श्रद्धापूर्वक. श्रद्धया पोत स्तेमे युक्त तमामतः. तो भक्त सर्वात श्रेष्ठ भक्त आहे असं माझं निश्चित मत आहे. असं कोण म्हणतो असा कृष्ण भगवान अर्जुनाला स्पष्ट उत्तर देताना सांगतो. आता थोडा विचार नीट ऐका बरं का. आता तुम्ही माझ्यापेक्षा लय मोठी माणसं आहेत. 3 पिढ्या पुढे आहेत तुम्ही माझ्यापेक्षा. तरी पण ऐकून घ्या. एकच माणूस गणपती बसवतो, तोच माणूस गौराई करतो, तोच माणूस गणपती बुडा का पितृपंधरवाडा करतो, तोच माणूस पितृपंधरवाडा झाला का नवरात्र करतो, तोच माणूस नवरात्र झाला का कार्तिकी वारी जातो, तोच माणूस कार्तिकी वारी झाली का पुढं सक्रातीला येतो, तोच माणूस पुढं 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 सगळ्या गोष्टी करतो. तोच वैष्णवदेवीला जातो, तोच पंढरपूरला जातो, तोच चारीधामाला जातो, तोच कृष्णधामाला जातो, तोच 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 मोठ्याला जातो. कुठे गेलता रे? देवदेव करायला गेलतो. तू आत्ताच पंढरपूरला गेलता ना? नाही मग आमच्या गावाचे लोक चालले वैष्णवदेवीला. गेलं वैष्णवदेवीला. थोड्या दिवसात म्हणलं का घरी दिसत नाही तुम्ही सगळ्या? नाही मी चारीधामाला आलो आता. का? आमचे गावाचे लोक म्हणले चला चाल निघालो म्हणले. मग इकडे काय गेलता पंढरपूरला? गेलतो म्हणले आता मी. चला आपल्याला आवडतं भक्ती. अरे पण मग हे 1760 कुठं करत बसतो? एक पेशंट आजारी पडला, सकाळी एका डॉक्टरकडे गेला, थोड्या टायमाने म्हणला नाही आता दुसरा डॉक्टर दिसला, हो डॉक्टर साहेब आहे का दवाखान्यात? आलो सर. काय नाही आता टोचून आलो, पण बघा बरं जरा. थोड्या टायमाने मला बरं बरं असं केलं का? ते पुढं गेला. परत दुसरा एक जण भेटला, हॉस्पिटलवाला भेटला. अहो डॉक्टर साहेब काय नाही भाऊ, ते आमच्या गावात दुखत होतं, किरकोळ वाटलं मला, आमच्या डॉक्टरला दाखवलं. दुसरा भेटला त्याला दाखवलं, आता तुमच्याकडे आलो. ते म्हणतो राहा माझ्याकडे. राहा का बरं? पहिल्यांदा दिलं चुकीच दिलं का? जसं नाही पण तू लवकर बरोबर आलं. करता 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 संध्याकाळपर्यंत कोमात गेला, रात्री मिळाला. म्हणले का बरं? एका डॉक्टरवर भरोसा नाही, मग 4 डॉक्टर फिरत बसला सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तसं देवाचाही कुठं आपल्याकडनं असाच घडू नये याची अपेक्षा ठेवा. आपण ज्याचे भक्त आहोत तो एक असला पाहिजे. तुम्ही मग असं म्हणाल की अहो असं कसं काय सांगता तुम्ही? मग आम्ही गणपती बसवायचे नाहीत का? आम्ही गौराई पूजन करायचं नाही का? आम्ही सक्रातीचं हळदीकुंकू करायचं नाही का? आम्ही पंढरीच्या वारीला जायचं नाही का? नीट ऐकून घ्या, नीट ऐकून घ्या. एकतर माणूस कॉलेजला गेला तर त्यांनी आर्टला तरी ॲडमिशन घ्यावा, कॉमर्सला तरी घ्यावा, नाही तर सायन्सला तरी घ्यावा. बघा बरं का. आता तुम्ही थोडं थोडं समजून घ्या बरं का. काही गोष्टी मला स्पष्ट सांगण्याची गरज का वाटते? कारण आजकाल काय झाले, हे कोणाला मेळ बसाना, ज्योतो 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 भक्ती भक्ती नावाखाली काय करतो त्यालाच कळणार, काय करतो त्यालाच कळणार. धी धृती स्मृती विभ्रष्ट कर्म यत् करुते अशुभम प्रज्ञापराधम तद उच्यते सर्व एवं प्रकोपनम. बाबुडीचे 3 पोरं रोज कॉलेजला जातात. मग आता एकाच कॉलेजला जाणारे पोरं, एक जण आर्टला गेला, एक सायन्सला गेला, एक कॉमर्सला गेला, एक कॉम्प्युटरला गेला. हे 4-5 पोरं 4-5 शाखेत प्रवेश झाले. सगळ्यांचं कॉलेज एक आहे, पण सगळ्यांचे वर्ग मात्र वेगवेगळे, सगळ्यांचे वर्ग वेगवेगळे, सगळ्यांचे अभ्यासक्रम वेगवेगळे, सगळ्यांचे प्रश्नपत्रिका वेगळ्या, सगळ्यांच्या उत्तरपत्रिका वेगळ्या, सगळ्यांचे गुणपत्रक वेगळे, सगळ्यांचे तपासणारे पेपर तपासणारे मास्तर वेगवेगळे. मग तुम्ही म्हणाल कॉलेज एक आहे, मग हे कसं काय भिन्न झालं? बरं एखाद दिवशी समजा आर्टचं पोरगं म्हणलं नाही आजच्या दिवस मी सायन्सच्या वर्गात जाऊन बसतो, आणि ती गेलं सायन्सच्या वर्गात बसलं. त्याला काय कळायचं? ते म्हणले काय चाललंय? नाही आलतं म्हणले बघायला काय चालतं. याचा शेंडाही कळणार बुडो काही कळणार, मध्येच घुसला. बघा बरं का. तो वाचलं वर्गात जाऊन त्याला काय समजा ना. एक सायन्सचं पोरगं एक दिवस सर आर्टला जाऊन बसलं. म्हणले चला आर्टला जाऊन बसू. ते सर सांगायला लागलं हे म्हणतो हे काय चाललंय व नवीनच, हे काय प्रकार आहे? याचा जर काहीच अर्थ माहीत नाही, याचा जर ग प कळणार, गद्य पद्य माहीत नाही, आणि तिथं बसला जाऊन त्याला काहीच समजानाच. मग म्हणले आपलं बरं व आपलं सायन्सला आहे ना तिथंच वर्गात जाऊन बसावं. आर्टवाला म्हणतो आर्टच्याच वर्गात जाऊन बसावं. आणि खरं काय शिक्षक काय म्हणले की बाबांनो हे असं नाही आहे, तुम्ही ज्या शाखेत प्रवेश घेतला त्या शाखेतच राहा. आता हा झाला शाळेचा प्रश्न. आता आमचा परमार्थाचा आहे थोडा मार्ग थोडासा. आमच्या शाखा किती आहेत? आमच्या मूळ 2 शाखा आहेत. परमार्थाच्या किती शाखा आहेत? मूळ 2 शाखा आहेत, शैव पंथ आणि वैष्णव पंथ.
आता या दोन शाखा का पडल्या याचं उत्तर समजून घ्या ना. नाही तुम्ही म्हणाल काय नाही, एक साधू आला गावात आम्ही त्याची पूजा केली, एक संत आला त्याची पूजा केली, एक महाराज आला त्याची पूजा केली, त्याला खाऊ घातलं, एक असा वैरागी आला त्यालाही खाऊ घातला. मग नेमका वैरागी कुणाला म्हणायचं, साधू कुणाला म्हणायचं, संत कुणाला म्हणायचं, महंत कुणाला म्हणायचं? आम्हाला संतही कळणार आणि महंतही कळणार. आम्ही कोणालाही डिग्र्या वाटून टाकल्या, ह्याला काय विद्यापीठ नाही काय नाही काय नाही म्हणले महंत आले. आपण महंत आणि संतामधला फरक काय माहिती आहे तुम्हाला? महंत कुणाला म्हणतात आणि संत कुणाला म्हणतात काहीच माहिती नाही. आम्ही धरला एखादा आमच्यावानी असा पुसगावनं बसलं, हो आमच्याकडले मोठे महाराज आलते, मोठे पण आम्ही आमच्यात काय मोठेपण काय नाही म्हणले. त्यांना बोलावलं होतं, त्यांचा फोटो छापला होता, ते आले, 2 शब्द देवाचे सांगितले, मग आम्ही काय झालो, मोठे झालो. बघा मोठे. आता आमच्यात काय मोठेपण आहे? आमच्यापेक्षा हजारो वर्ष तपश्चर्या करणारी तुमची परंपरा, तुमच्या कुळाचा इतिहास आहे. तुम्ही आमच्यापेक्षा कैक पटीने मोठे आहात, कैक पटीने मोठे आहात. परमार्थामध्ये तुमच्या इतकी श्रद्धा कदाचित आमची असेलच याची खात्री नाही. नीट शब्द जपून वापरतो, नीट अख्यान घ्या. मग हे मूळ 2 पंथ कसे निर्माण झाले? जसं एखाद्या जिल्ह्याचं नियोजन करण्यासाठी 2 अधिकारी नेमले, एकाला कलेक्टर केलं आणि एकाला डीएसपी केलं. बघा बरं का, आता कलेक्टर पण IAS असतो आणि डीएसपी पण कोण असतो, IAS असतो. दोघांमध्ये समानता काय असते? दोघंही गुणवत्ताधारक असतात. पण एकाला पोलीस खात्याचा दलाचा प्रमुख केलं आणि एकाला महसूल खात्याचा प्रमुख केलं, कलेक्टर केला. मग आता एकाने प्रश्न विचारला, कलेक्टर श्रेष्ठ का डीएसपी श्रेष्ठ? बघा बरं का, आता थोडासा प्रश्नाचं उत्तर नीट समजून घ्या. ग्रामसेवक श्रेष्ठ का तलाठी श्रेष्ठ? बघा प्रश्न आला बरं का. शिक्षक श्रेष्ठ का कृषी अधिकारी श्रेष्ठ? बघा बरं का प्रश्न आला. हा प्रश्न काय विचारतो मी? आपण रोज याच्याशी खेळतो म्हणून विचारतो बरं का या प्रश्नाशी. आता तलाठी श्रेष्ठ का ग्रामसेवक श्रेष्ठ? कोणतं काम आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जर उतारा काढून नोंद पिकाची करायची असेल तर श्रेष्ठ कोण? तलाठी श्रेष्ठ. आणि तुम्हाला गावात घरकुल योजना राबवायची असेल आणि तुमचं घरासाठी अनुदान प्राप्त करायचं असेल तर श्रेष्ठ कोण? कित्येक लोक आहे ज्यांनी तलाठ्याचं तोंडच नाही पाहिलं की जे भूमिहीन आहे, आणि कित्येक लोक आहे ज्यांनी ग्रामसेवक माहीतच नाही, त्यांची डोंगरात वस्ती, रानात वस्ती, त्याचं गावात घरही नाही काय नाही, तो ग्रामपंचायतमध्ये जातही नाही, तेव्हा तुम्हाला काही संबंध येत नाही. मग असाच प्रश्न परमार्थामध्ये पडला की शैव पंथ श्रेष्ठ का वैष्णव पंथ श्रेष्ठ? मग आता शैव पंथाचा आणि वैष्णव पंथाचा घोटाळा काय माहिती आहे का? एकाचं कुकू आडवं आणि एकाचं कुकू उभं. बघा बरं का, याच्यातही घोटाळा. एकाने आडवं लावलं, एकाने उभं लावलं. आलं म्हणजे उभं का लावलं? म्हणजे आमच्या पंथात उभं लावतात, आमच्या पंथात आडवं लावतात. बघा बरं का, आता हे थोडं बारीक आहे का? बारीक आहे का? सर तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात, मी पांडुरंगाचा भक्त आहे, तर आम्ही कुणाचे भक्त आहोत? आम्ही वैष्णवांचे भक्त आहोत. मी जर महादेवाचा भक्त आहे, मी जर भोलेनाथाचा भक्त आहे, मी जर अमरनाथ यात्रेचा भक्त आहे, मी जर वैष्णव मातेच्या नंतर अमरनाथ यात्रे करून पुढच्या अनेक यात्रा करत 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 मी 12 ज्योतिर्लिंग यात्रा करून शेवटी कैलासावर जाण्याचा प्रयत्न करत असेल आणि मी शैव पंथात असेल, तर शैव पंथाचा मार्ग हा वैष्णव पंथाच्या लोकांसाठी योग्य आहे का? ह्याचं उत्तर थोडं शोधण्याचा प्रयत्न करूया. मग हे 2 पंथ का पडले? एकाच धर्मामध्ये 2 पंथ का आले? शैव पंथ, वैष्णव पंथ. बरं विष्णूचे अवतार झाले, किती झाले? 10 अवतार, दशावतारी विष्णू. शैवाचे अवतार किती झाले? भगवान शंकराचे अनेक अवतार झाले, 22 अवतार. शंकराचे अवतार आजही दत्त भगवंत हे कुणाचे अवतार झाले? शंकराच्याच पंथाचे अवतार झाले. खंडेरायाचा अवतार झाला, हनुमंतरायाचा अवतार झाला. हे अवतार कार्य करणारे कोणत्या पंथातून आले? शैव पंथातून आले. आणि आमच्या विष्णू पंथातून कोण आले? भगवान राम आले, भगवान कृष्ण आले, भगवान परशुराम आले, भगवान वामन आले, भगवान पांडुरंग आले. मग आता आम्हाला एक तर एक करावं लागेल. म्हणजे
आता थोडं चालू भाषेत सांगतो, एक तर घड्याळाकडे तरी राहावं लागेल, नाही तू तर इकडे तरी राहावं लागेल. आपल्याला ते मध्येच घोटाळा करून बसलो आपण की कोणाकडे आहे तुम्ही, आम्ही तर आहेत भाऊ, पण कोणाकडे आहे आपण मौन धरलं. नको बाबा काय करता यायचं, यांचं उद्या मिटलं तर आपल्यावर रोज धरते दोघं मिळून आपण शांत असतो. बरोबर आहे का नाही. तसा हा प्रश्न निर्माण झाला. का झाला याचं उत्तर समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. ही सृष्टी निर्माण करणारा कोण, हा सृष्टी निर्माण करणारा परब्रह्म आहे. परब्रह्माचा मूर्त रूपाचा अवतार कोण, परब्रह्माचा मूर्त रूपाचा अवतार ब्रह्म आहे. ब्रह्म ही सृष्टी कुणी निर्माण केली, ब्रह्माने निर्माण केली. जसं हे घर कुणी बांधलं, हे घर एका आर्किटेक्चरनी बांधलं, एका स्थापत्यशास्त्राच्या तज्ज्ञाने बांधलं. त्याने हात लावला का, नाही. त्यांनी फक्त काय काढलं, डिझाईन काढलं. काय काढलं, डिझाईन काढलं की बा इथं संडास असेल, इथं बाथरूम असेल, इथं तुमचं स्वयंपाकाची खोली असेल. हे त्यांनी काय केलं, आर्किटेक्चर केलं. त्यांनी त्याचा प्लॅन काढला, प्लॅन. तसा या सृष्टीचा प्लॅन कुणी काढला, या सृष्टीचा प्लॅन ब्रह्मदेवाने काढला, ब्रह्माने काढला. या सृष्टीचं प्रशासन कुणाकडे गेलं, या सृष्टीचं प्रशासन दोघांकडे गेलं. कुणाकडे, वैष्णवांकडे गेलं आणि शैवांकडे गेलं. म्हणजे भगवान विष्णूकडे गेलं आणि भगवान शंकराकडे गेलं. शंकराकडे कोणतं खातं गेलं, शंकराकडे याचं पोलीस खातं गेलं. विष्णूकडे कोणतं खातं गेलं, विष्णूकडे याचं सामान्य ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन गेलं. कलेक्टरच्या रूपात विष्णू इथे प्रस्थापित झाले. आता ज्याने सृष्टी निर्माण केली, ज्याने सृष्टी निर्माण केली, खरं तर त्याचा काय करायला पाहिजे होता, उदे व्हायला पाहिजे होता. बरोबर आहे की नाही. उदे कोणाचं व्हायला पाहिजे. आता ज्यांनी पंगत दिली, उदे कोणाचं व्हायला पाहिजे, ते पंगत येणाऱ्याचं व्हायला पाहिजे ना. या सृष्टीचा निर्माण करणारा ब्रह्मदेव, त्याचं या समस्त सृष्टीवर फक्त एकच मंदिर आहे आणि ते फक्त पुष्कर तीर्थावरती आहे. पुष्कर तीर्थावर ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. बाकी या भूतलावर ब्रह्मदेवाचं मंदिरही नाही, ब्रह्मदेवाचे अवतारही नाहीत आणि ब्रह्मदेवाच्या पूजाही होत नाहीत. केलं तुम्ही कधी ब्रह्मदेवाची पूजा, ब्रह्माची आरती कधी केली का, नाही. प्रातस्मरामि संस्फुरदात्मतत्वं सच्चित सुखम परमहंस गतिं तुरीयं यत् स्वप्न जागरम सुषुप्त इति नित्यम तत् ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संग. थोडा अवघड विषय काढला, पण त्या अवघड विषयाचा अर्थ समजून सांगतो. ब्रह्मदेवाचं मंदिर कुठे आहे हो, उत्तर दिलं पुष्कर तीर्थावरती ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. मग ब्रह्मदेवाची पूजा कशी करायची, ब्रह्मदेवाची पूजा करण्यासाठी ब्रह्माचं स्थान शोधायचं. ब्रह्म कुठे राहतो, ब्रह्म आमच्या अंतःकरणात राहतो. कोण आहे ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. बघा बरं का, आता थोडं समजून घ्या. कोण आहे ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. कुणी सांगितलं, शास्त्रकारांनी सांगितलं. ज्या शास्त्राचं वर्णन कुणी केलं, भगवान कृष्णाने दिलेल्या गीतेवर हरिपाठाचं नियोजन करणाऱ्या माऊलींनी काय सांगितलं, 4 वेद जाण, 6 शास्त्र कारण, 18 पुराणे हरीशी गाती. 6 शास्त्र मानणारा आमचा धर्म. त्या 6 शास्त्रापैकी एका शास्त्राने काय सांगितलं, अहम ब्रह्मास्मी. ब्रह्म हा ब्रह्म कोण, हा आत्मा, हा जीव. हा जीव कोण आहे, ब्रह्मरूप आहे. म्हणून तर आपण काय म्हणतो, एखादा सत्पुरुष गेला त्याला काय म्हणतो, ब्रह्मलीन. आपण इथं भाषण करतो, काय करतो, यांना देवा तुझ्याकडे घेऊन जा, तुझ्या पायाजवळ जागा दे, तुझ्या समावून घे. बरोबर, श्रद्धांजली वाहतो ना. म्हणजे काय झालं, ज्याचं त्याला देऊन टाकायचं. जसं आपण एखादे आपल्या घरी सणग नाही येत,
आणि मग याचं त्याचं गोळा करून आणतो, एकाची पाभर आणतो, एकाचं शिवळ आणतो, एकाचं जू आणतो, एकाचं दावा आणतो, एकाची चाडं आणतो, एकाची ओटी आणतो, एकाचं बी आणतो, एक गडी कामाला ठेवतो आणि आपलं पेरून झालं का ज्याचं त्याला नेऊन टाकितो. म्हणले अहो कशाने पेरलं? पाभारीने पेरलं. कुठे पाभार? नाही म्हणले पाभार माझ्याकडे नाही, ना सांगली याचं जू आणलं, याचं फराट आणलं, याचं शिवळ आणली, याचं दावा आणलं, याचं पाभारीला खाली मूठ बांधायला चाडं आणलं. तसं हा जन्म झाला ना, हा जन्म गोळा करून झाला, गोळा करून. हे काय मटेरियल काय एखादं दुकान होतं का की मुलाला जन्म देण्यासाठी लागणारं मटेरियल मिळेल, मुलाचं डोकं मिळेल, मुलाचे हात मिळतील, मुलीचे पाय मिळतील. कुठं आहे का दुकानाचं स्पेअर पार्टचं? एखाद्या गाडीचे स्पेअर पार्ट आहे बाबा, पण मुलाला जन्म द्यायचा म्हणून त्याचे स्पेअर पार्ट गोळा करण्याचं दुकान कुठं भेटलं तुम्हाला? कोणत्या दवाखान्यात म्हणले का की बाई तू बाळातीन होऊ नको, तुला आयतं पोरगं देतो? होईल कुठं असं? असं होणार नाही. जन्म द्यावाच लागेल आणि जन्म घ्यावाच लागेल. बघा आला प्रश्न. मग हे झालं कसं? हा जन्म कुणी कुणाला दिला? बघा बरं का, याच्यावरती बारीक चिंतन करा, बा चिंतन. हा ब्रह्मदेव या सृष्टीचा करता करविता आहे. या ब्रह्माच्या पलीकडे परब्रह्म आहे. म्हणजे ही सृष्टी जगात एकमेव आहे का? नाही. अशा हजारो आकाशगंगा आहेत आणि असे हजारो सूर्य जगात आहेत की त्या सूर्य मालिकाही जगामध्ये खूप आहेत आणि या सगळ्यांचा अधिपती परब्रह्म आहे. परब्रह्म. पुंडलिकाचे भेटी कोण अवतरले? परब्रह्म अवतरले. कोण अवतरले? परब्रह्म अवतरले. ब्रह्मदेव नाही आले, परब्रह्म आले. बघा बरं का थोडासा. युगे 28 विटेवरी उभे. आता आम्ही तर इथं वाचतो 3-4 युग आहेत, त्रेता, कलित, सत्य, द्वापर आणि हे 4 युग सांगितले ना आपल्या पुस्तकात. आणि आपण काय म्हणतो भजनात? युगे 28. मग 4 युगात 28 युग कुठून आले? थोडा बारीक जरा कसं असतं, उगाच बोगस भक्ती करू नका. भक्तीवरती थोडा विश्वास ठेवा. भक्ती योग्य आहे हे मी तुम्हाला आधी सांगतो, प्रवचनातही सांगतो, नंतरही सांगतो, पण भक्ती चुकली नाही पाहिजे हो. नाही तर मलेरियाचं पेशंट आहे, टायफॉइडची ट्रीटमेंट चालू आहे. म्हणजे बापान नीट केलं का पेशंट असं कधी? म्हणजे त्याला झालाय मलेरिया आणि म्हणतो लय भारी गोळ्या चालू आहेत. कारण गोळ्या कशा चालू आहेत? टायफॉइडच्या चालू आहेत. मरण ना ते. भक्ती कशी असावी? भक्ती डोळस असावी. भक्ती कशी असावी? भक्ती श्रद्धापूर्वक असावी. आणि भक्त कसा असावा याचं उत्तर जरा समजून सांगायचा प्रयत्न करतो. आता मग माझा प्रश्न असा आहे, ज्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, पाऊस असेल तर जरा सावलेलं झाडाखाली बस बरं, घोटाळा नको. परत तुम्ही भिजायचे, आजारी पडायचे, डॉक्टर येऊन आजारी पडल्यावर घोटाळा होईना, लोक मला वाव ठेवतात. भिजणं म्हणजे भक्ती आहे असं नका समजू. झाडाखाली पानाचं कसं होतं, पानामुळे एक थेंब 2 ठिकाणी विभागला जातो. काहीतरी मार्ग निघला पाहिजे, हे लक्षात ठेवा. इथे बसा पटांगण मोकळायचे, तसं काय नाही. इकून ऐकलं काय तुमचं काय उरफाटं ऐकलेली उरफाटं घडणार आहे का? तसं काय नाही. उगा आपलं काहीतरी नाटक करून आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ, आमचे दगडे ठेवायचे आणि तुम्ही डोके टाकवायचे, याने तुमचंही कल्याण होणार नाही आणि आमचं तर कधीच होणार नाही. आमचं कधी होऊ शकत नाही, कारण आम्हाला जर अहंकार चिटाकला तर आमची इतका दुर्दैवी माणूस जगात कोणी नाही. कोण सांगतं? तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात, कथा करून या दावी प्रेम कळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा. दर्भ खोवी कानी तुळशी खोवी कानी, दर्भ खोवी शेंडी, लटकी धरी बोंडी नाशिकाची. टिळे टोपी माळा देवाचे गवाळे, वागवी आगळे पोटासाठी. गोसाव्याच्या रूपे हेरी परणारी, तयाचे अंतरी काम लोभ. कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे, प्रेमे विना डोळे गळताती. तुका म्हणे ऐसे मायेचे मैंद, त्यांचे पाशी गोविंद नाही नाही नाही. बरोबर का? आता देव आमच्या जवळ नाही, देव तुमच्या जवळ आहे. आम्ही फक्त जर रोग कोणाजवळ असतो? पेशंट जवळ का डॉक्टर जवळ? पेशंट जवळ असतो. डॉक्टर काय करतो? रोगाचा उपचार करतो. का डॉक्टर रोगी असतो? तसे तुम्ही कोण आहे?
तुम्ही देव आहात, आम्ही देव आहोत का? नाही, आम्ही तुमच्यातला देव तुम्हाला दाखवायला आलो. सिटी स्कॅनचं मशीन रोग घेऊन हिंडतं का? रोग सापडासाठी हिंडतं. सिटी स्कॅनच्या मशीनला रोग असतो का? नाही. रोग कोणाला असतो? रोग्याला असतो. मशीन काय करतं? तुमचाच रोग तुम्हाला दाखवितं. तसा तुमच्यातलाच देव तुम्हाला दाखवायला हे व्यासपीठ निर्माण झालं. व्यासाची गादी, व्यासाची एक खुणा, द्वारकेचा राणा, पांडवा घरी. आता हे थोडं स्पष्ट करायला वेळ कमी पडतो. आज सुदैवाने काय आहे? ऋषी पंचमी आहे. कोणती पंचमी आहे? ऋषी पंचमी आहे. काल काय झाली? गणेश चतुर्थी झाली. बघा बरं का, बऱ्याच वेळा आपल्याला यातला संभ्रम कळत नाही. एका गावात प्रवचन झालं. 4 दिवसांनी एक गडी आला, मला म्हणतो, डॉक्टर साहेब लय भारी कीर्तन झालं तुमचं. बोल कीर्तन कुठं होतं माझं? नाही काय ते एकच असतं. बोले एक नसतं. कीर्तन वेगळं, प्रवचन वेगळं, भारूड वेगळं, तमाशा वेगळा, हे सगळं वेगळं वेगळं असतं. हे सगळं देवाचंच आहे, पण वेगळं वेगळं असतं. आणि थोडासा चिंतनाचा भाग समजून घ्या. आज या भगिनीचा, आमच्या कौसाबाईचा हा विधी, आणि जड अंतःकरणाने आपल्यापेक्षा कमी वयाच्या माणसाला निरोप देताना कमीत कमी जीवनाचा मार्ग समजला पाहिजे, म्हणून हे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. मग हा जन्म झाला कसा? ही सृष्टी निर्माण झाली कशी? याच्यावर वैशेषिक नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले. आता वैशेषिक कोण? परत तुम्ही म्हणाले अरे नवीन नवीन शब्द कसे ऐकायचे? 6 शास्त्र आमच्या धर्मामध्ये मान्य केलेले आहेत. जगामध्ये एकूण 12 शास्त्र आहेत. धर्मशास्त्र किती आहेत? 12 धर्मशास्त्र आहेत. त्यापैकी 6 शास्त्र हे वेद मानतात, वेदाला प्रमाण मानतात, त्यांना आस्तिक शास्त्र असं म्हटलेलं आहे. 6 शास्त्र हे वेदाला प्रमाण मानत नाहीत, पण ते सुद्धा शास्त्र आहेत, त्यांना नास्तिक शास्त्र असं म्हणतात. आस्तिक शास्त्र कोणते? आमचे 6 शास्त्र कोणते? सांख्यशास्त्र, वैशेषिक शास्त्र, न्यायशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा शास्त्र आणि उत्तरमीमांसा किंवा वेदांत शास्त्र, असे 6 शास्त्र आमच्या धर्मात दिलेले आहेत. त्यापैकी सांख्यशास्त्र, कपिल मुनींचं जे आहे सांख्यशास्त्र, त्यांनी सृष्टी उत्पत्तीचा क्रम मांडलेला आहे. सृष्टी उत्पत्ती, त्याला सांख्यांचा सृष्टी उत्पत्ती क्रम असं म्हणतात. थोडा अभ्यास पुढं करीत चला. जे हरिपाठ पाठ आहे त्यांनी ज्ञानेश्वरी पाठ करायचा प्रयत्न करा. ज्यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे त्यांनी भगवद्गीता पाठ करायचा प्रयत्न करा. ज्यांची भगवद्गीता पाठ आहे त्यांनी तुकारामाची गाथा पाठ करण्याचा प्रयत्न करा. ज्यांची गाथा पाठ आहे त्यांनी उपनिषद पाठ करा. ज्यांची उपनिषद पाठ आहेत त्यांनी साईशास्त्र पाठ करायचा प्रयत्न करा. 18 पुराण पाठ करायचा प्रयत्न करा. 4 वेद पाठ करायचा प्रयत्न करा. 4 उपवेद पाठ करायचा प्रयत्न करा. असं करत करत जरा अभ्यास वाढवा. नाही तर सगळे D.Ed झाले, सगळेच पहिले शिकवायला लागले, तर 5वीला शिकवायचं कोणी? 8वीला शिकवायचं कोणी? काही B.Ed करा, काही M.Ed करा, काही M.Phil करा, काही PhD करा. आमच्याकडे सरसगट रट्टा एकच आहे. प्रत्येकाने उठायचं, बे एक बेन बेदुनी 4 म्हणायचं, झाला परपंच, झाला आमचा परमार्थ. एवढंच कशाला? ज्या कीर्तनासाठी अभंग निवडला, बघा माऊलीने काय ऐकून घ्या, कीर्तनासाठी कीर्तनकार उभा केला, कीर्तनकाराला लाखाचा सौदा करून आणला, कीर्तन उभं केलं, कीर्तनात अभंग घेतला, काही वाईट वाटलं नाही. अभंगाचे 4 चरण सांगितले आणि सोडवले किती? पहिल्याच चरणात गडी गुतला, म्हणला टाइम संपला, विठाला बढोबा रुक्माई. महाराज म्हणले अहो तुम्ही 4 चरणाचा अभंग घेतला आणि पहिलंच चरण सुटाना, अजून तुमच्याच्यानी प्रमाणही येईनात, सांगा ना बी, याचा सिद्धांत सांगा ना, याचा दृष्टांत सांगा ना, याच्यातून काय घ्यायचं ते सांगा ना. नाही म्हणले टाइम संपला, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माईंच्या हरी विठ्ठल, लगेच माग 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 आणि चालला लगेच टंगड्याला पाय लावून निघाला. म्हणले गेला, म्हणले खकाना झाला महाराज. आणि हे उत्तर कुणी द्यायची यांची? यांनीच बिचाऱ्यांनी लाख रुपये खर्च करून तुला आणला. यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर देण्याची जबाबदारी या व्यासपीठावर बसणाऱ्या प्रत्येकाची आहे आणि प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. नाही तर उगाच असं बोगस परमार्थ करू नका. आणलाय म्हणे हसवलं रडवलं. अरे हसवणारे रडवणारे जर परमार्थिक असते तर हसण्यापासून आणि रडण्यापासून मुक्त करण्यासाठी परमार्थ जगात कधीच केला नसता. सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्वम नत्वम पापम आपनुयात. आता थोडा सिद्धांत मोठा निघाला म्हणून दृष्टांत कमी देतो आणि मुद्दा सांगतो तुम्हाला. जन्म झाला या सृष्टीचा यदृच्छेतून. यदृच्छा म्हणजे त्याला वाटलं जसं बा थोडे पैसे आले का माणसाला वाटलं घर बांधावा, एखाद्याला वाटलं गाडी घ्यावा. आता गाडी आधी घ्यायची का घर आधी बांधायचं हे कशा अवलंबून असतं?
त्या माणसाचं काम काय? एखाद्याला रोज नगरला जावं लागतं, रोज धंदा पाणी करावं लागतं. तो म्हणतो घर नंतर बांधू बा, आधी गाडी घेऊ, आपली स्वतःची गाडी असलेली बरी. ज्याला कुठंच जावं लागत नाही तो म्हणतो गाडीची मला काय गरज, मी आपलं घर बांधतो बा आधी. ज्याच्याकडे गाय आहे तो म्हणतो आधी गोठा बांधू बा, गोठ्यात कमीत कमी गायचा सुरक्षा, गाय सुरक्षित राहिले तर उत्पन्न सुरक्षित राहील, उत्पन्न सुरक्षित राहिले तर कुटुंब सुरक्षित राहील. मग गोठा आधी बांधायचा का घर आधी बांधायचं? हे पूर्वी शेतकरी लोक गोठे चांगले बांधायचे आणि घर साधे बांधायचे. का बांधायचे? मला ज्या घरात राहायचं त्याला काय उत्पन्न आहे का? सांगा बरं. समजा मी 10 लाखाचा बंगला बांधला, काय उत्पन्न चालू झालं? उलटं काय झालं? त्या 10 लाखाला बांधलेल्या बंगल्याला मेंटेनन्स चालू झाला. पहिली झोपडी होती, मेंटेनन्स 0 होता. दरवर्षी ऊस जायचा, 65 राहायचो, शाखा राहायचो, रोज दरवर्षी नवी झोपडी बनवायचो का नाही? आता हे घर जर बनवता येईना काय नाही म्हणले, अहो रंग खराब झाला, रंग द्यायचा ना, पण लय पैसे लागतात. आता सापराला कधी पैसे लागले होते का रंगाला? सापराला रंगाची गरज नाही. ज्या रंगाच्या तुराट्या त्या रंगाचा सपार, त्याला काय? म्हणजे ही किती मोठी विश्वाची आविष्काराची बाजू आमच्या या झोपडीत होती, याचं उत्तर आता आम्हाला आज समजणार नाही. भविष्यात 10 लाखाचा बंगला, 1 कोटीचा महाल आणि एकाचा फुकट केलेला पाल, त्या पालात आणि महालात राहणाऱ्या माणसांमध्ये जेव्हा तुम्ही सुखदुःखाची अभ्यासाची परंपरा जाणाल की यातला सुखी कोण आहे, त्यावेळेस तुम्हाला आठवल की तो सुखी आहे की जो पालात राहतो आणि तो सगळ्यात मोठा दुःखी जो महालात राहतो. कोणी सांगितलं? तुकडोजी महाराज एका कवितेमध्ये, गीतामध्ये सांगतात, राजा सजी महाली सौखे कधी न मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मत जाव शब्द आला, भीती ना कुणाला यावया या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. महालात चोर गेले चोरून द्रव्य नेले, ऐसे कधी न झाले या झोपडीत माझ्या. चित्तात अन्य रामा शब्दी उदंड प्रेमा, येती कधी न कामा या झोपडीत माझ्या. वाडे महाल राणे ज्याने अनंत केले, तो राहतो सुखाने या झोपडीत माझ्या. बघा बरं का, बारीक अभ्यास करा, बारीक. या वारकरी संप्रदायाच्या दिंडीमध्ये भिकारी पण असतो, कोट्याधीश पण असतो, अब्जाधीश पण असतो, राजा पण असतो, प्रजा पण असते, अधिकारी पण असतो, पदाधिकारी पण असतो. पण सगळ्यांच्या मुक्कामाची सोय हॉटेलमध्ये केली असते का लॉजमध्ये केली असते का राहुटीत केली असते? कुणी असू दे, काय राजा येऊ प्रजा येऊ. आता हे थोडं गणित विरोधाभासी असतं का पंढरीच्या पांडुरंगाचं आरतीचं महात्म्य कुणाच्या वाट्याला येतं? तो जो वारकरी बारीला लागून त्या क्षणी तोंडाला आला दर्शन बारीला, त्याच्या हस्ते पूजा करायची. तो कसा आला? तो पायवारीत आला. तो कुठं राहिला? रावटीत राहिला. तो बारीला कुठं लागला? फार गोपाळपुऱ्यात लागला. त्याला किती वेळ लागला इथे यायला? 2 दिवस लागले त्याच्या दर्शनाच्या बारीला. त्याचा काय झाला? तो त्याच्या भक्ती मार्गाचा आविष्कार झाला. पण एखादा पुढारी एखाद्या हेलिकॉप्टरने एखाद्या VIP यंत्रणेतून एखाद्या VIP सूटमध्ये उतरला आणि आयता येऊन ताट घेऊन मांगी रुखमाई म्हणायला लागला, ढोबा रुखमाई म्हणायला लागला, त्याला तो अधिकार कसा प्राप्त होतो हे भक्ती मार्गात अजून कोणाला कळालं नाही. याचा अर्थ नीट लक्षात घ्या. आता प्रश्न काय आलाय की वैष्णव पंथ आणि शैव पंथ या 2 पंथाची निर्मिती कशी झाली? तर या ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केल्यानंतर या विष्णूकडे हिचं पालन पोषणाची जबाबदारी दिली. या विष्णूला सांगितलं की हे जबाबदारीने तुम्ही सांभाळा. या विष्णूने हे जगाचं कल्याण करण्यासाठी या सृष्टीचं नियमन चालू केलं. म्हणून तर काय म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल जे हित सत्य करा, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहीचे अवयव,
सुख दुःख जीव भोग पावे. बघा बरं का, विष्णुमय जग म्हणून तर वैष्णवांचा धर्म. जिथं विष्णू आहे तिथं वैष्णव आहे, आणि विष्णू जिथं असतो तिथं वैष्णवांचा धर्म असतो. आता वैष्णव धर्म म्हणजे काय? वैष्णव धर्म म्हणजे काय? गळ्यात तुळशीची माळ घालणे, कपाळी बुक्का लावणे, कपाळी गंध लावणे, अंगाला भस्म लावणे, सकाळी सकाळी नित्य उपासना करणे, ब्राह्मी मुहूर्ताला उठणे, ही नित्य उपासनेची मार्ग. आठवड्यातून महिन्यातून 2दा येणारी एकादशी धरणे, धाकटी थोरली दोन्ही एकादशी धरणे, दोन्ही एकादशीला भक्ती मार्गाचा आनंद घेणे, यामध्ये असणारी ताकद ही वैष्णवांची ताकद असते. शैवपंथ काय सांगतो? शैवपंथामध्ये असणारे शैवाचे अनुयायी शिवभक्त, बघा बरं का, शिवभक्त. आता परवा दिवशी हरतालिका झाली, हरतालिका झाली, शिवमूठ बांधली, काय केली? शिवपूजा केली. कुणी केली? महिलांनी शिवपूजा केली. शिवपूजा केली, काय केली? माती वाळू आणली, माती नाही आणली, काय म्हणतात? वाळू आणली. कुठून आणली? नदीतून आणली. या दिवसात वाळू कुरडी का ओली? ओली वाळू असती, अशी असती. आता सध्याचं वातावरण उन्हाळ्यात पानकाळात उन्हाळा, कोणताच ऋतू कोणालाच मेळ खाईना. नाही तर आखाडात पाऊस पडतोय धोधो, आणि श्रावणात पाऊस पडतोय धोधो, आणि भादव्यात पाऊस पडतोय टिपका टिपका. म्हणले का हो श्रावण लागला का नाही? म्हणले श्रावणात तर लय पाऊस झाला आम्हाला. आता तर यंदा तर मे महिन्यात पाऊस झाला. लोक म्हणले उन्हाळ्यात पानकाळा आला. आता म्हणले पुढं काय व्हायचं? पुढं पानकाळ्यात उन्हाळा लागायची वेळ आली. आता बघा सगळा घोटाळा. सूर्याचंही दर्शन व्हायना, पाऊसही पडाना. गेल्या 2 महिन्यात एवढी रोगराई की सध्या चांदी कोणाची आहे बघा बघा. थोडा विषय जरा शांत डोक्याने चालून द्या. असं तर काय माहिती का, ज्याच्या त्याच्या डोक्यात ज्याचा त्याचा विषय असतो, आणि विषय धरला की तो सोडित नाही, आणि जो विषय सोडित नाही त्याचं काय होत असतं? शेवटी वाटूळच होत असतं. कसं? जसा एखादा रेशमाचा किडा त्याच्या लाळीतून निर्माण होणाऱ्या रेशमाचा धागा करता करता काय करतो रेशमाचा किडा? रेशमाचा किडा असे अख्ख इणतो. काय इणतो? कोश विंतो, आणि सगळ्या शेवटी आपल्याच तोंडातून निघालेल्या लाळीतून तो कोश बंद करतो, आणि हवा बंद करून आतमध्ये काय करतो? जगतो का? नाही. संजीवन समाधी घेतो का? नाही. आतमध्ये मरतो. आणि सगळ्यात जास्त भाव कोणत्या कोशाला असतो? जो कोश पूर्ण आहे त्याला सगळ्यात जास्त भाव असतो. आणि जो किडा मध्येच उडून गेला, त्याचा केस मध्येच त्याचा कोश अर्धा सोडून गेला, त्याला सगळ्यात कमी भाव भेटतो. बघा बरं का. आता हे भाव फलकाचं चाललं ना, तसं आमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रत्येकाचे विषय एकच चुकून झालेत. प्रत्येकाला कमवायची इच्छा झाली, आणि ज्याला कमवायची इच्छा झाली त्याचा विषय चुकला. आता कसा चुकला हे थोडं सांगतो परमार्थामध्ये. लयच विषय उघडले बरं का. आता बरेच विषय उघडले. मूळ विषय काढला धर्म, दुसरा विषय काढला प्रार्थना, तिसरा विषय काढला भक्ती, चौथा विषय काढला सृष्टी उत्पत्ती, आणि आता काढला विषय की प्रत्येकाला कमवायसाठी जग चालवायची इच्छा झाली. प्रत्येकजण कशाला बसलाय? कमवायलाच बसलाय. काय कमवायला बसलाय? पुण्य कमवायला. कोण बसलंय? पुण्य कमवायला कुणीच बसायला तयार नाही. सगळेजण काय कमवायला बसलेत? पैसे कमवायला बसलेत. बघा बरं का. सब पैसे के भाई, अपना साथी नहीं कोई, अपने पल्लों में पैसा होए तो सभी खुशामद करते, जब अपने पर बखत पड़ेगा कोई साथी नहीं चलते. माय बाप भाई जोरू और बहन साले, जिनका यारो भला किया वो भी मिठाना पड़े. बड़ा प्यार जोरू पर लड़का वो भी दूर से पानी बतावे. कहत कबीरा सुन भाई साधु, विचार करो पुरता, सुनना है तो सुन ले यारो, नहीं तो खावे गोता. आता तुम्हाला एकच वाक्य जगातलं सत्य सांगतो, ते जरा बारीक ऐका. एका कामामध्ये एक काम तुम्ही करता, मी करतो, हे करतं, हे काम रहित जग आहे का? नाही. हे सगळं जग कामाने भरलेलं आहे. प्रत्येकाला काम आहे. काम नाही असा रिकाम टेकडा कोण जगात आला का? नाही. प्रत्येकाला काम आहे.
आईने बाळाला जन्म दिला, काय चालू झालं, काम चालू झालं, दूध पाजायचं काम चालू झालं. त्याच्या आधी होती की झंझट तिला? नाही. आता ह्या आमच्या सुवर्ण कन्या, काय त्याला कोणत्या कन्या म्हणत्या, सुंदरी, हवाई सुंदरी, या पोरांना पाहिजेतच नाही. मग आमच्याकडे आता डॉक्टर साहेब डाबा लिहून देता का? डाबा आता डाबा कुठून काय जगाच्या पाठीवरती काय या टाटा बिर्लानी डबे काढेत का? आमच्याच गायाचे दुधं घ्यायची, आमच्या दुधाच्या पावडरी काढायच्या आणि त्या डब्यात आणून विकायच्या. आता आमच्या बाबुडीत 1000 गाया बसल्यात, आमच्या बाबुडीत 100-500 म्हशी आहेत आणि आमच्याच गावातला पोराला आमच्याच गावाची आई डबा आणती. कोणता आणती? म्हणले पार्लेचा डबा आणला आणि बुशचा डबा आणला आणि आमच्या पोराची तब्येत सुधारायला. तुझ्या बापाने शिकवला धंदा असा? गावात घरासमोर म्हैस उभी आहे आणि डब्याचं दूध पाहिजे ती. अरे बाबा, तुला जर तुझं दूध नसेल पाजायचं तर गाईचं दूध पाज, गाईचं नसेल पाजायचं शेडीचं पाज. आता म्हशीचं दूध कोणी प्यावा? ज्याला कुस्ती करायची त्याला. आणि कुस्ती कोण करावा? ज्याचा मेंदू हळूहळू डोक्यातून गुडघ्याकडे चालला त्याने कुस्त्या करीत बसा. हळूहळू हळूहळू एकाएकी नसतं. म्हणून तर काय म्हणतात, पैलवानचा मेंदू कुठं असतो? बघा, मी काय म्हणलो का मी माझ्या मनाने मन काढली नाही, मन ज्यांनी काढली त्यांनी काय सांगितलं, पैलवानचा मेंदू कुठं सरकला. का बरं मी म्हणतो तुम्हाला हे? प्रत्येक गोष्टीचा अर्थ जाणून घेत चला. ज्याला शरीर कमवायचं असेल त्याला बुद्धी कमवता येत नाही, आणि जो बुद्धी कमवायच्या मागे लागतो त्याचं शरीर हलकं असतं, बघा बरं, नाजूक असतं, त्याची तब्येत कधीच चांगली नसते. म्हणून तुम्ही जेवढे बुद्धिवादी आहेत यांच्या तब्येती बघा. जो बुद्धिवादी नाही, वर्गात समजा तुम्ही गेले 10वीच्या वर्गामध्ये, त्याची तब्येत सगळ्यात नाजूक असते जो वर्गात पहिला येत असतो, आणि त्याची सगळ्यात तब्येत चांगली असते की ज्याला बळबळ मास्तर पास करतो. कारण काय आहे, त्याचं लक्ष शरीर कमवण्याकडे असतं, शरीर कमवण्याकडे असतं. ज्याला शरीर कमवता येतं त्याला बुद्धी कमवता येत नाही, आणि ज्याला बुद्धी कमवायची असते त्याला शरीर कमवता येत नाही. हे गणित लक्षात घेऊनच साधना मार्ग लक्षात ठेवा. प्रत्येक बुद्धिवाद्याने शरीर कमवण्याचा मार्ग स्वीकारावा, आणि प्रत्येक शरीर कमवणाऱ्या माणसाने बुद्धीचा कस लावण्याचा मार्ग स्वीकारावा. तेव्हा हे ताळमेळ बसणारे. नाहीतर मराठीत 100 मार्क पडे आणि गणितात नापास झाला. म्हणले काय झालं 10वीत तुझं? अहो मला गणितात नापास झालो, आणि भाषेत पहिला आलो. काय उपयोग आहे पहिला येऊन? त्या सगळ्या विषयात मार्क पडले तर तो प्युअल झाला. त्याला काय म्हणतात? प्युअल, पास ऑल. तसे आमच्या जीवनात आम्ही कसे पाहिजेत? प्युअल पाहिजेत. प्युअल म्हणजे काय? आम्हाला परमार्थही समजला पाहिजे, आम्हाला कुटुंबही समजलं पाहिजे, आम्हाला संसारही समजला पाहिजे, आम्हाला परंपराही समजली पाहिजे, आम्हाला प्रपंचही समजला पाहिजे, आणि आम्हाला ही परिस्थिती समजली पाहिजे. नाही तर परिस्थितीचं भान सोडलं. ज्वारी खुरपायला आली आणि म्हणला काय करता खुरपून? मी चाललो वारीला. अहो म्हणले ज्वारी कोण खुरपीन? जाऊन ते पांडुरंग बघून घेईल. पांडुरंग काय तुझ्याकडे खुरपायला येणार आहे? एवढा तो पुण्यवान आहे. जनाबाईच्या जात्यावर का गेला? जनाबाईच्यानी रगडाना म्हणून गेला का? जनाबाईनी जाता सोडून बदली बोंबला दिंडत आणि मग पांडुरंग गेला? नाही, जनाबाईच्या जात्यावर पांडुरंग का गेला? जनाबाईला रगडाना जातं म्हणून पांडुरंगाने काय केला? आधार दिला. तुम्ही हात बांधून बसतान आणि म्हणता जात्यावर पांडुरंग कवा यायचा आहे? जात्या काय उपता घेतला का पांडुरंगाने तुम्हाला? नीट उमजून घ्या. तो कर्म करी सकळे परी कर्म बंधान आकळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. आता एक शेवटचं महत्वाचं तत्व सांगतो. तत्व असं आहे, एक तर तुम्हाला पैसा कमवता येतो किंवा पुण्य कमवता येतो. ज्या गोष्टीत पुण्य मिळतं तिथं पैसा मिळत नसतो, आणि जिथं पैसा मिळतो त्या गोष्टीत पुण्य घडत नसतं. आता बघा बरं का, याच्यात थोडा घोटाळा आहे बरं का, इथं सगळा घोटाळा आहे. आम्ही दोन्ही कमवायच्या मागं लागलो. पैसा पण मिळाला पाहिजे, पुण्य पण मिळलं पाहिजे. एका पेशंटला तपासून मी जर लाख रुपये कमवित असेल तर मला त्या पेशंटमध्ये पुण्य मिळणार नाही. एखाद्या पेशंटला मी तपासून त्याला उपचार केल्यानंतर तो नीट झाला असेल आणि त्याचा 1 रुपया मला मिळाला नसेल तर मला तिथं काय मिळणार आहे? पुण्य मिळणार आहे. म्हणजे पुण्य हे पैसा घेऊन मिळत नसतं, पुण्य हे पैशासाठी केलेल्या कामात कधीच मिळत नसतं. आणि इथं तर सगळे लुटायलाच बसले. डॉक्टरनी लुटला पेशंट, वकिलांनी लुटला अशील, दुकानदारांनी लुटलं गिऱ्हाईक. एका तो दुकानदार मला रोज म्हणायचा, हो डॉक्टर साहेब ह्याच्यात नफा लय तर लय 2 पैसे असेल, 4 पैसे असेल, 5 पैसे असेल. अहो 1% काम करतो आम्ही, अर्ध्या टक्क्यावर काम करतो आम्ही. आणि त्याच्या पोरीच्या लग्नाची पत्रिका दिली. मला डॉक्टर साहेब माझ्या पोरीचं लग्न आहे, लग्नाला या. लग्नाला 50 लाख रुपये खर्च. बोललं पै कमवून यांनी 50 लाखाचं लग्न कसं काढलं असेल? बघितलं का? गिऱ्हाईक कोण त्याचं? मीच. मला लुटलं कोणी? त्यांनी. लग्न कोणाचं? त्याच्या पुरीचं. त्याच्या पुरीला माहुना कोण? मीच. आणि ते सगळं 50 लाखाचं वय हो पाहिलं.
म्हणलं या 50 लाखाच्या लग्नात आपला माल किती लागला असेल मला माहिती का? हा शोधित चला, शोधित चला. एखाद्या डॉक्टरनी सायकलीवर दवाखाना चालू करून उद्या जर 1 कोटीची इमारत बांधली तर त्या कोटीत तुमच्या घरातले किती असतील हे शोधित चला, नीट बघत चला. एखाद्या वकिलांनी जर माडी बांधली असेल तर तुमचा वावराचं वाटोळं झाल्याशिवाय त्याची माडी होणार आहे का? नाही, होणारच नाही. मग लक्षात ठेवी चला, त्याच्या वास्तुशांतीला गेल्यावर विचार करीत चला, माझ्या भावाचा माझा वाद झाला म्हणून याची काय झाली? माडी झाली. आम्ही जर भांडलो नसतो याची माडी झाली नसती. आम्ही जर आजारी पडलो नसतो तर आम्ही लोक खायला महाग झालो असतो. आता आम्ही खायला महाग आहेत, पण का महाग आहेत? सवड नाही म्हणून खाता येईना आम्हाला. सवडच नाही. 24 तास हे गट्टेपडे टुचू अशी तर उरफाटी गंगा चालू आहे. आणि म्हणून या गंगेत जर तुम्हाला खरोखर गंगा स्नान करायचं असेल तर पावित्र्य टिकून ठेवा. पावित्र्य कशाचं टिकवा? अंतःकरणाचं पावित्र्य टिकवा, देहाचं पावित्र्य टिकवा, या गावाचं पावित्र्य टिकवा. पवित्र ते गाव ज्या गावात स्वच्छतेचं अभियान चालू आहे. प्रत्येकाने आपलं घर स्वच्छ करा, आपलं पटांगण स्वच्छ करा. नाहीतर घराचं पाणी आंघोळ करतो, पार साबणाने आंघोळ करून शेंटबिंट मारतो आणि आपल्या न्हाणीचं पाणी दुसऱ्याच्या वाटावर सोडितो आणि एखादा पाय घसरून पडला का किती हसतो. बापाने शिकवली का अशी आंघोळ तुला? अरे तुझी स्वच्छता दुसऱ्याचा उपद्रव ठरत असेल तर ती स्वच्छता कामाची नाही. तुझ्या घरामध्ये फार मच्छरदाण्या लावून झोपलाय आणि तुझ्या बायकोला डेंगू झाला म्हणले आमचं गावच घाण कोणी केली गावात? तुम्ही नाही केली तर मग गावानी दुसऱ्या गावानी आणून घाण टाकली घेतं. आमचेच गाव आम्हीच सांभाळायचं, आम्हीच स्वच्छता करायची आणि त्याच वेळेस आमच्या गावात हे सगळे गोष्टी निरोगी होतील. मग तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर देतो. हा गणपती का बसवायचा? गणपती बसवण्यासाठी जागा कशी लागते? का गटरीवरती गणपती बसवतात? नाही, गणपतीला पटांगण स्वच्छ करावं लागतं. मग त्या निमित्ताने का होईना पटांगण स्वच्छ होतं. गणपती घराघरात बसला त्या निमित्ताने का होईना घर काय झालं? स्वच्छ झालं, पटांगण स्वच्छ झालं, गल्ली स्वच्छ झाली, गाव स्वच्छ झालं. आणि ज्याचं गाव स्वच्छ झालं त्याचं गाव हळूहळू निरोगी होतं. हे सांगायला मला फार वेगळं गणित सांगायची गरज नाही. एक गाव स्वच्छ करून चालणार नाही. हे विश्व जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत या जगाची रोगराई हटत नाही. दुर्दैवाने आज आपण भक्ती मार्गामध्ये असलो तरी भक्ती करायच्या लायकीचे राहिलो का याचं उत्तर शोधल्याशिवाय तुम्हाला उठू देणार नाही. भक्त कुणाला म्हणावं हे व्याख्या. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ भक्त? तसं झाड कशाला म्हणावं? एक जिवंत असणारी वनस्पती जिच्यामध्ये पान, फूल, फळ, खोड, पान हे सगळं अवयव आहेत आणि तिचं जिवंतपणा दाखवतो तिला काय म्हणावं? झाड म्हणावं. मनुष्य कोणाला म्हणावं? ज्याच्यामध्ये शरीरामध्ये जीव आहे आणि ज्याचं शरीर आहे तो बोलतो, ऐकतो, खातो, झोपतो, उठतो, त्याला काय म्हणावं? मनुष्य म्हणावं. जिवंताला मनुष्य म्हणावं. त्याच्यामध्ये असणारा जिवंतपणा त्याला मनुष्य म्हणण्यासाठी गरजेचा असतो. तसा भक्त कुणाला म्हणावं? माळ घातली त्याला, बुक्का लावला त्याला, गण लावला त्याला, चंदन लावलं त्याला, टोपी घातली त्याला, पांढरे कपडे घातले त्याला. भक्त कुणाला म्हणावं? ज्या माणसाच्या, नीट ऐकून घ्या बरं का, आता तो हुशार माणसं आहेत, जास्त फोड करायची गरज लागणार नाही. आता पहिले आपण बाठ्या लोणचं घालायचो. बाठ्या लोणचं घालायचं म्हणजे काय करायचो? एका कैरीच्या किती फोडी करायचो? 4च फोडी करायचो. 4 फोडीत लोणचं घालायचो. पण ते लोणचं खाताना त्यातला जो आनंद आहे तो कोणत्या लोणच्यात होता? बाठ्या. आता ते लोणचं असं ते नवीन आलेलं लोणचं आहे ना, ते असं करते तसं काय बोलते आपण लोणचं खातो का पेस्ट खातो तेच कळत नाही आपल्याला. म्हणजे ह्याच्यात थोडंसं फरक जो आला त्याचं नाविन्यपूर्ण नाही, पण ते जुनं ते सोनं याच्या तत्वात समजून घ्या. भक्त कुणाला म्हणावं? ज्याच्या अंतःकरणामध्ये, कशामध्ये? अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये, चित्त, अंतःकरण हे सगळं ह्याचं फोड करून सांगावं लागेल तुम्हाला. अंतःकरण कशाला म्हणतात? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराला अंतःकरण म्हणतात. याच्या चित्तात ज्या भावना असतात त्या भावना जर भक्तिमय असतील तर त्याला भक्त म्हणावं. मग अंतःकरणातल्या भावना कोणत्या? अंतःकरणामध्ये भक्ताच्या किती भावना जागे व्हाव्यात? अंतःकरणामध्ये पंचभाव जागे व्हावेत. किती भाव जागे व्हावेत? पंचभाव जागे व्हावे. भावना, भाव, किती भाव? 5 भाव. कोणते 5 भाव भक्ताकडे असावेत की ज्याला भक्त म्हणावं? त्या भक्ताकडचे भाव ऐकून घ्या. तुमच्यात असतील तर भाग्य तुमचं.
नसतील तर ते 5 भाव जागे झाल्याशिवाय भक्ती करू नका. ती भक्ती निष्फळ होईल, ती भक्ती बाष्फळ होईल, ती भक्ती विनाकारण टाईमपास होईल. कोणते 5 भाव भक्ताकडे असावेत? शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव, माधुर्य भाव आणि वात्सल्य भाव. भक्ती नावाचा योग आहे. जगामध्ये एकूण 22 प्रकारचे योग असतात. ज्ञानयोग, राजयोग, कर्मयोग, हठयोग, सहजयोग, हे जे योगाचे जे प्रकार असतात ना, त्यापैकी भक्ती हा काय आहे? योग आहे. योग म्हणजे नाक दाबून अशा हवा घेणारे जे योगी असतात त्यांच्यापेक्षा डोळे झाकून रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हणणारे योगीच असतात. हे लक्षात ठेवत चला, हे लक्षात ठेवत चला. पण त्याच्या अंतःकरणात भाव किती असले पाहिजेत? हे पंचभाव. शांत भाव, ज्याच्या शांततेला ज्याला समजून घेता आलं तोच भक्त होऊ शकतो. नाही तर ह्यो म्हणजे याला ढुसणे होते, तू कुठं भरायला लागला, मला जाऊन दे पुढं, तू मागून आला, तू मागून सरक पुढं, सरक पाय सरक, मला जाऊन दे, माझा नंबर आहे, माझा नंबर आहे. कशाला? दर्शनाला. आता इथं नंबर लावायची काय गरज आहे दर्शनाला? ज्याच्या अंतःकरणात शांत असतं त्याला देव घरात जाऊन, आता एवढा सावतामाळी, इथं फोटो पाहिला आम्ही, सावतामाळ्याला घरी देवाने दर्शन दिलं. कुठं दिलं? त्याच्या आरणभेंडीच्या वावरात गेला आणि देव त्याला तिथं भेटला. म्हणले का रे तिकडे कुठं आला? ते म्हणतो तू याय ना पंढरपूरला, मला तुझ्या वाचून राहावं ना, म्हणून मी पंढरपूरला सोडून तुझ्या वावरात येऊन तुला दर्शन दिलं. मग भक्त श्रेष्ठ कोणता होता? संत सावतामाळी श्रेष्ठ भक्त होता, म्हणून देव त्याच्या घरी गेला. बाकीचे लोक ते पंढरपूरला गेले पण त्यांना देव का भेटत नाही? कारण त्यांच्या अंतःकरणात भाव नसतो, म्हणून तो फक्त एक सोपस्कार ठरतो. शांत भाव, शांती रूपे नवे कुणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. शांत भाव. दास्य भाव, आम्ही दास, मी भक्त तू देव ऐसा करी, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा, पाहिनी श्रीमुख देईनी आलिंगन, जेने लिंबलोन उतरीन, पुसता सांगेन हित कुस मग, बैठूनी निवांत सुख गोष्टी, तू का म्हणे यासी न लावे उशीर, माझे अभ्यंतर जाणून या, मी भक्त तू देव. दास्य भाव, हरीची या दासा, हरी दाही दिशा. दास, आम्ही नेहमी दास, दास पदावर असलं पाहिजे. दास्यत्व म्हणजे काय? दास्यत्व म्हणजे हा शब्द कशाच्या विरुद्ध आहे? स्वामित्वाच्या विरुद्ध आहे. स्वामित्व आणि दास्यत्व. तर भक्त नेहमी कसा पाहिजे? नेहमी दास पाहिजे. दास. जसं रामदास, रामाचा दास आहे, आम्ही राम नाहीत, आम्ही रामाचे दास आहोत. दास. हनुमान कोणाचा दास आहे? रामाचा भक्त आहे, पण काय? दास आहे नेहमी. जरी हनुमानाची ताकद भरपूर मोठी होती, जरी हनुमान अवतार होता, तरी दास कुणाचा होता? रामाचा दास होता. दास. म्हणून आमच्यातलं दास्यत्व जाग करा. दुर्दैवाने आम्ही काय करतो? आमच्यातलं स्वामित्व जाग करतो. मी इथं बसलो म्हणजे मला वाटतं हे सगळे येडे आणि मी एकटा शहाणा. हे मूर्खपणाचं लक्षण आहे दादा, हे मूर्खपणाचं लक्षण आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. थोडा हरिपाठ पाठ असला का आम्हाला अहंकार चढतो. थोडं पखवाद वाढवायला शिकला का लोक टाळ्या वाजवून याला वाटतं वा वा आपल्यासारखा कोणी मृदुंग म्हणी, लगेच त्याचे नाव लगेच डिग्र्या मृदुंग म्हणी. काय म्हणले? गायनाचार्य. का लगेच म्हणले भजन सम्राट, कीर्तन सम्राट. हे सम्राट अशोक सम्राट वाचला होता पुस्तकात मी, पण आमचे सम्राट कुठून झाले? आमची स्तुती, याचे हार घाला, याला हार घाला, याला हार घाला, याला हार घाला. ते सप्ताह संपतो, काल्याचं कीर्तन होतं, काल्याचा प्रसाद वाटला जातो आणि इकडे चालू होतो 2 तास सत्कार. फक्त कोण राहिलं? जो बोंबलो होतो त्याचा सत्कार राहतो. मी एक जण हळू देतो, थांबा थांबा थांबा, एक महत्वाचा सत्कार राहिला. कारण इतकं भुकत होता ना, याला याचा सत्कार करता येईल ना, याचा इतका करता येईल. एक जण उठला, हे सगळं ज्यांनी घडून आणलं त्याच्या गळ्यात घाला, हे घाला गळ्यात, त्याच्या घाला, म्हणजे त्याची शांती घाला. शांती आमची घालायची वेळ आली आता. राजा, हा हार कुणाच्या गळ्यात घालावा? हा हार फक्त दोघांच्या गळ्यात घालावा. एक तर मढ्याच्या गळ्यात घालावा, नाही तर देवाच्या गळ्यात घालावा. आमचं मढही नाही, देवाने ना, आम्हाला पण हार घाली याची घालू. आमच्या हार घालू घालू आम्हाला मोठेपणा देणं हे तुमच्या मोठेपणाचं लक्षण आहे. पण हार घालून घ्यायचा का नाही ही जबाबदारी जर आम्हाला कळत नसेल. असे मी एक कीर्तनात कीर्तन पाहिलं.
1000 हार त्याच्या गळ्यात. ते असं उभा राहिला, वा वा वा, हार येतोच काय, मत मोज येतोय, हराव हार हरा इठाला असा हसतोय. ते लोक एक एक हार घालतील. पहिला म्हणलं एवढ्या हारात अख्खं जेवून गेलं असतं. माफ करा, मी काय कोणावर व्यक्तिगत नाही, पण हे जे चाललंय ना स्तोम, हे स्तोमच मुळात माणसाचं वैराग्य विजून माणसाला अहंकाराकडे नेणारा परमार्थ. तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, ज्यासी नको करणे काही त्याने द्यावी देवाची ग्वाही, आपली पापे लपवावी सर्वही पाठीमागे, लोकात वाढवावा भ्रम, आपले चुकवावे श्रम, देवाची नावे चालवावे कुकर्म, त्यानेच समाज बिघडिला. मी नाही म्हणत बरं का, तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये एका अभंगामध्ये म्हणतात. काय सांगितलं तुम्हाला? शांत भाव, दास्य भाव, तिसरा भाव आहे सख्य भाव. सख्य भाव. आता इथं परभण्याची भावकी आली. आता भावकी का आली? कारण ज्या माणसाचा जीव जातो त्याचं सगळ्यात मोठं जबाबदारीचं काम कोणाकडे असतं? भावकीकडे असतं. पाहुणे रावळे मामा काका हे सगळे येऊन जातील, पण जी भावकी आहे ना, ती भावकी इथं 13व्यापर्यंत 14व्यापर्यंत उपस्थित असते असं धरलं जातं. पण बऱ्याच भावक्यामध्ये हा भाव कमी झाला. काय झाला? भाव कमी झाला. कारण भावकीच्या आणि गावकीच्या वादात आम्ही संघर्ष पेटून बसलो. आमच्यात एवढा संघर्ष पेटला की आम्हाला कळणच की गाव श्रेष्ठ का मी श्रेष्ठ. मला श्रेष्ठ पद मिळावं या नादात मी गावचं वाटोळं करायला निघालो. मला भावकीमध्ये मला वाट्याला येणारा हिस्सा जास्त असावा या नादात मी भावकीचा संबंध खराब करून बसलो. आणि फक्त म्हणतो की स्वतः होतं. मी तिकडं नगरला गेलो, न्हाव्याच्या दुकानात कटिंग केली. ती का केली? लोक विचारतात, तुमच्या घरात स्वतः फिटलं नाही का तुमचं अजून? आणि म्हणून लोक नावं ठेवतील म्हणून मी डोक्या करतो, म्हणून मी केस काढतो. पण माझं सख्य नाही. जी सख्खी भावकी आहे तिथं आमचं नेहमी सख्य पाहिजे. आणि आम्हीच आमच्या सख्या नात्यामध्ये सख्खा वैर निर्माण करून बसलो. सख्खा भाऊ सख्खा वैरी या नात्याने वैरी जन्मती एकाकुशी, मित्र जन्मती देशोदेशी, हा आम्ही विनाकारण सिद्धांत उपस्थित केला. आणि खरं तर ही माणसाची दुर्दैवी व्यवस्था आहे. तुम्ही माझ्यामुळे जन्माला नाही तर मी तुमच्यामुळे जन्माला नाही, पण योगायोगाने आपण एकत्र आहोत. तर तुम्हाला मी समजून घेतलं पाहिजे आणि मलाही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. नवरा बायकोला एकमेकाचे उणे काढण्यासाठी लग्न नसतं, एकमेकाचे गुणदोष स्वीकारून लग्नाची व्यवस्था संसारात परिवर्तित होत असते. की माझी बायको कशी दिसते याच्यापेक्षा कशी वागते याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं ज्याची बायको दिसायला जेमतेम असते. आणि माझी बायको दिसायला चांगली आहे, मग तिने 2 कामं कमी केले तर त्या नवऱ्याने लक्ष द्यावं. का मला देखणा देवा लागत होता, मी आला आता काम नाही करता, त्याला माझं काय, आता मी स्वीकारली. 2 कामं तू करीत जा, भांडे तू घासीत जा. तुला देखणा देवा करायचा होता आता घासीत बस भांडे. निवड कुणी केली? त्याला निवड समिती नेमली होती का 10 जणांची निवड समिती नेमली? मामाच म्हणत होता माहिले कर, पण याला देखणा देवा लागत होता. आणला नगर आणला बस भाषेत भांडे. आता कोणावर दोष देण्यात मजा नाही. त्या टायमाला चांगला म्हणत होते, पण त्या टायमाला ऐकलं नाही. निर्णय तू घेतला तर निर्णयाची जबाबदारी कुणाची आली? तुझीच आली. आता रडत बसू नको, आता लढत बस घासीत भांडे हे सगळं काम करून. आणि परत म्हणू नको की मला भांडे घासावा लागत्यात. ही जबाबदारी तू स्वीकारली, ही तुलाच निपटावा लागेल. हे वाक्य लक्षात ठेवा. आम्ही दुर्दैवाने या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये 2 गोष्टीपैकी एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं आणि दुसरी गोष्ट आम्ही विसरलो. ती म्हणजे या देशातल्या नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य. आमचं सगळा डोळा हक्कावर आहे. हक्क 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 हक्क, पण कर्तव्याची भावना आमच्यात नाही. कर्तव्य हे श्रेष्ठ असतं. हे भगवद्गीतेने सांगितलं. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुबी माते संग असतु अकर्माणी. आता प्रवचन संपायची वेळ आली, कावळा शिवायची वेळ आली, म्हणून शेवटी उरक्त घेतो. याच्यामध्ये 5 भाव सांगत होतो. शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव, माधुर्य भाव. मधुरता असली पाहिजे आमच्या वाणीमध्ये, आमच्या वागण्यामध्ये, आमच्या कर्मामध्ये मधुरता असली पाहिजे. कठोरता असता कामा नये. कठोरता आणि मृदुता हे आमच्यामध्ये माधुर्य असलं पाहिजे. मधुर असलं पाहिजे. तिखटपणा हा आमच्यातला दोष असू शकतो जो भक्ती मार्गामध्ये आहे तो.
भक्ताने कधी वैमनस्य निर्माण करण्याची भक्ती मार्गामधली प्रथा ठेवू नये. इथे नेहमी सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया असते. समंजसपणे समरस व्हावं अशी ही भक्ती मार्गाची परंपरा आहे. आणि म्हणून कुणी उठून जाऊ नका 2 मिनटं, नाही तर मग लगेच टाळी वाजवून मोकळं हो आपण. कारण शेवटी कसं आहे, या प्रवचनातला शेवट कशासाठी केला जातो, तर या प्रवचनातून तुम्हाला नेमकं काय साध्य करायला पाहिजे हे सांगितलं नाही तर हे सगळं वाया जातं. जसं पाभारी वाऱ्याने पेरलं आणि फराट हाकायच्या आत पाऊस आला आणि फराटाच्या रासण्याच पडल्या नाही तर ते उगत नाही. का उगत नाही, ते तसं उघडं निम्मं राहतं. निम्मं ते मातीआड गेल्यासाठी काय लागतं, फराट लागतं. पेरायसाठी पाभार लागते. पाभारी निम्मं दोरीत पेरलं फराटच हाकलं नाही तर निम्मं उगत नाही. म्हणले काही बी उघडून वर आलं आणि पाऊस आला, त्या आम्हाला काही रासण्या घालता आल्या नाही. तशा जरी वेळ कमी असेल तर रासण्या घातल्याशिवाय कुठली पेरणी पूर्ण होत नाही. तसं याचा परामर्श सांगितल्याशिवाय कुठलंही प्रवचन पूर्ण होत नाही. शांतभाव, दास्यभाव, सख्यभाव, माधुर्यभाव आणि शेवटी वात्सल्यभाव. हा भाव कुणात असावा, देवात असावा का? देवाकडे यायचे. देव कशाचा जगाचा राजा देव आहे. आपण म्हणतो बघा, ज्याच्याकडे शिर्डीचं कुठलंही सरपंचपद नव्हतं, जो शिर्डी मतदारसंघाचा कधी आमदार झाला नाही, तो साईबाबा जेव्हा त्याच्या दरबारात आपण जातो, त्याचा काय आहे माहिती का, दरबार आहे. आपण काय म्हणतो, राजाधिराज, बघा बरं का, परब्रह्म कोणाला म्हणतो, साईनाथ महाराज की जय. की जो शीतगोळा करून जगायचा, ज्याच्याकडे फक्त उदी होती, एक धुनी होती आणि एक उदी होती. आता धुनी पेटल्यावर काय होतं, धुनी पेटल्यावर उदी पडती. तेव्हा आपला कोणी आला, बाबा माझं लय गुडघा दुखतो, ते आपला उदी घ्यायचा आणि लावायचा. कोणी म्हणलं बाबा मला पोरं होत नाही, ते आपला उदी घ्यायचा आणि लावायचा. बघा बरं का, ही भावना आणि संकल्पना नीट समजून घ्या. देव कुणाला म्हणतात हेच माहित नाही आम्हाला. देव कुणाला म्हणतात, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गॉड. देव त्याला म्हणतात क्लेश कर्म विपाक आशय परावृत्त पुरुष विशेषाः ईश्वराः. ही शास्त्रामध्ये दिलेली देवाची व्याख्या आहे. तुम्ही देव आहे का नाही, या व्याख्येत जर बसत असाल तर तुम्ही सुद्धा देव आहात. ही झाड देव आहे की नाही, हे देवाच्या व्याख्येमध्ये जर डेफिनेशनमध्ये बसत असेल, हे पात्र आणि अपात्र आपण म्हणतो ना, पात्र हे लाभाला पात्र आहेत आणि अपात्र आहेत. तसं देव या संज्ञेला पात्र कोण आणि अपात्र कोण याची थोडी संकल्पना देवका ठेवत चला. नाही तर आपण राक्षसाला देव म्हणतो, जो राक्षसी वृत्तीने वागतो, जो लोकांना हिसकितो, लोकांना बळकितो, लोकांकडून हिसकावून घेतो, त्यालाच आम्ही देवाच्या रूपात पाहतो. आणि जो वाटतो, जो लोकांसाठी सर्वच त्याग करतो, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ही आमच्यामध्ये असणारी भ्रम कमी करण्यासाठी हे प्रवचन आज निवडलं. या प्रवचनामध्ये 2 वाक्य मला सांगायची होती. एक म्हणजे तुमचं अंतःकरण स्वच्छ ठेवा. जगात तुम्हाला परमार्थाला 1 रुपया खर्च करायची गरज नाही. कधी जर तुमचं अंतःकरण स्वच्छ असेल तर. तुमचं अंतःकरण स्वच्छ नसेल तर तुम्ही किती रुपये खर्च केला तर परमार्थ फळाला जाणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नित होय त्यांसी, दुःख जे देईल सर्व सुख कळी, होतील शीतल अग्निज्वाळा, आवडेल जीवाचे या परी, सकळा अंतरी एक भाव. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाण जेते येणे अनुभवे. असे 2-3 तुकारामाचे प्रमाण कानावर पडले तर आमच्या माळकऱ्याला बरं वाटतं. नाही तर डॉक्टर पुढे श्लोक आणतो, कोणी कोण काय सांगतो, कोणालाच काय मेळ बसाना. थोडं ज्याच्या त्याच्या आवडीचे प्रमाण जर ज्याला त्याला आले तर अंतःकरण भावल्यासारखं होतं. आणि म्हणून अंतःकरणामध्ये शुद्ध भाव ठेवा. पवित्र अंतःकरणाने भक्ती करत चला. आणि जो भक्त असतो त्याच्या अपेक्षा बंद झालेल्या असतात. भक्ताला बंगला बांधण्याची अपेक्षा होत असेल तर तो भक्त असू शकत नाही. आपला बंगला पैशाशिवाय होणार नाही हे मान्य करत चला. आणि पैसा हा लुटल्याशिवाय मिळणार नाही हे मान्य करत चला. बघा लक्षात ठेवा बरं का, ज्या जगामध्ये फक्त एक व्यक्ती प्रामाणिक असू शकते, या जगामध्ये फक्त एक व्यक्ती भोळी भाबडी असू शकते आणि बाकी सगळ्या व्यक्ती या भामट्या आणि भुरट्या असू शकतात. आता हे वाक्य लय जपून सांगतो प्रवचन संपवतो बरं का, घोटाळा आहे सगळा इथंच.
या जगात फक्त एक व्यक्ती भक्त म्हणण्याच्या लायकीची असते की जी भोळी भाबडी असते. आपण म्हणतो भोळे भाबडे भक्त. एकच व्यक्ती, ती व्यक्ती म्हणजे शेतकरी. शेतकरी जो शेती करतो तो बरं का, ज्याचे बांधावती उभा राहून हात बांधून बालगार आणतो तो नाही बरं का. किंवा उतार्यावर नाव आहे, अहो आम्ही तर ते बाबोडी शेती घेतली तिकडंच शिकली, तिकडंच नफे कमावले. त्यांना शेतकरी म्हणत नाही. जो शेती कसतो, जो शेती करतो तो शेतकरी. कधीच कोणाला लुटू शकत नाही. सगळं जग त्याला लुटतं, पण तो कोणाला लुटू शकत नाही. तुकडोजी महाराज ग्रामगीतेचा सार सांगताना म्हणतात, हाच शेतकरी खरा देवाचा भक्त. बाकी सगळे हे लुटारूंच्या टोळ्या झाल्या. सर्व गावासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे. भूषण तुझे ग्रामनाथा, कष्ट करोनी महाल बांधसी, परी झोपडी ही नाही नेटकीशी. स्वातंत्र्या करिता उडी घेतची, मजा भोगती इतरची. ऐशा भोळ्या शंकराशी. भोळा शंकर कोण आहे? हा शेतकरी. हा शंकर आहे. ज्याला शंकराची पूजा करायची असेल त्यांनी याची पूजा करा. कोणाची? शेतकऱ्याची पूजा करा. आता बैलाची पूजा शिकवली पोळ्याला, पण शेतकऱ्याची पूजा शिकवली नाही. का शिकवली नाही? कारण सगळे शेतकरी होते, आता शेतकरी कमी झाले आणि हे लुटारूंची टोळी वाढत चालली. या शेती धंदा सोडून बाकी सगळे धंदे हे फक्त आणि फक्त लोकाला लुटल्याशिवाय माणसाला मोठंच होता येत नाही. जर मी डॉक्टर आहे आणि जर मला एखाद्या पेशंटनी 100 रुपये दिले तर त्या 100रातली माझे भांडवल किती आणि नफा किती हे कोणाला माहीत असतं? फक्त मला माहीत असतं. म्हणजे याला मी किती रुपयाला गांडा घातला आहे याची मला पूर्ण कल्पना असते. असे सगळ्या गंडे घालून ना माझी विनंती आहे की गंडा घालण्यापूर्वी एकदा मनामध्ये देवाचं नाव घ्या की बाबा याला लय मोठा गंडा घालायचा ना तो छोटे छोटे गंडे घालीत चला. लय लुटायचं ना तो थोडं लुटीत चला. दुर्दैवाने झालं काय, इकडं लुटणारी टोळी एका देवळाला लाख रुपये देते आणि इथं भजन करणाऱ्या माणसाला हे सर बाजूला शेट आले. काय आले? शेट आले. ज्यांनी कधी भजन केलं नाही, ज्यांनी लोकाला लुटलं, त्याच्याकडून लाख रुपये मिळाले का आपण त्याची पूजा करतो. वा 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 काय दानशूर आहे. अरे दान कुणी करावं? दातृत्व हा भाव फक्त राजस्व गादीचा भाव आहे. राजा आपण म्हणतो राजा, त्याला दान करण्याचा अधिकार आहे. हे लुटणाऱ्याला काय येतं आम्हीच लुटीतून आम्हीच वाटीतून म्हणतो वा वा वा. आमच्या बापाचं एक जण तर मला म्हणला, तुम्हाला मी 10,000 रुपये देतो बरं का, 10,000 रुपये देतो. माझी एक आट आहे, 15,000चा संगमरवरी दगड लावा आणि त्याच्यावर माझ्या बापाचं, माझ्या आजाचं, माझ्या पंजाचं नाव कोरा आणि कायमचा दगड ठेवा. म्हणलं तू 10,000 तुलाच राहून दे भाऊ. असे दगड लावून तुझा अहंकार म्हणजे आमच्या पिढ्यानपिढ्या शिकायचं इथं आणि तुझे पाठी वाचून शिकत्यान का? बघा जेवढे नाव शाळेला व्यक्तिगत दिले गेले, जरा एकदा या ज्ञान मंदिराचा विचार करत चला. अशा व्यक्तिगत नावाने चालवलेल्या शाळा कधी सरस्वतीच्या पूजा करण्यासाठी नाही, यांच्याच खानदानीच्या पूजा करण्यासाठी असे व्यवस्था चालू झाल्या. आणि ही दुर्दैवी व्यवस्था या ज्ञान मंदिराची कधी नसावी. म्हणून गावाचा मालक हा देव असतो, गावाची ग्रामदेवता ही सर्वश्रेष्ठ असते. आम्ही सगळे निमित्ताचे धनी, केला हे प्राणी माझे माझे म्हणून या वाया गेला. या ठिकाणी सेवा संपवतो. आता बऱ्याच गोष्टी अर्धवट राहिल्यात, पण जसं ते टीव्हीच्या मालिकेमध्ये ब्रेक के बाद पुढच्या भागात उरलेला भाग पुढच्या भागात, तसं पुढं का आलो मी तुम्ही म्हणता कोणी मारावा आणि मग यावा असं काय नाही बाबा. दुसरं काय आम्हाला काय बोलीत नाही का लोक. पण लोकांनी काय केलं, स्पेशलिस्ट करून ठेवले. दहाव्याचे स्पेशलिस्ट, कीर्तनाचे स्पेशलिस्ट, वर्षश्राद्धाचे स्पेशलिस्ट, तसे आमचे स्पेशलिस्ट झालेत. म्हणले डॉक्टर 10व्याला बरा काम करतो चला. मग 10व्याला डॉक्टर आला याचा अर्थ असा नाही की दुसरीकडे चालत नाही असं नाही कधी. परंतु हा विषय मात्र लक्षात घ्या. चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं करा. 2 रुपये कमी मिळवा पण समाधानाने जगा. 2 रुपये जास्त मिळवण्याच्या नादात पैसा भरपूर मिळतो पण समाधान मिळत नाही. आणि समाधान हीच कमाई तुम्हाला कामाला येते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.